नमस्कार. आजच्या या नवीन विश्लेषणामध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. आज आपण एका अशा ऐतिहासिक आणि आध्यात्मिक घटनेचा वेध घेणार आहोत जिने संपूर्ण जगाचा इतिहास अक्षरशः बदलून टाकला. होय, आपण बोलतोय माता सुजाता आणि सिद्धार्थ गौतम यांच्यातील खीरदानाचा तो अद्भुत प्रसंग आणि चैत्र पौर्णिमेचं महत्त्व याबद्दल. हा प्रसंग केवळ एखादी जुनी कथा नाही बरं का, तर मानवी इतिहासातील एका महान स्थित्यंतराची ती नांदी आहे. चला तर मग कोणत्याही पारंपरिक प्रस्तावनेत वेळ न घालवता आपण थेट मुख्य विषयाकडे वळूया. स्वतःलाच एक प्रश्न विचारून बघा, एका सोन्याच्या वाटीतल्या साध्या खिरीनं मानवतेची आध्यात्मिक दिशा कशी बरं बदलली असेल? विचार करायला लावणारी गोष्ट आहे नाही का? आपण थेट त्या क्षणाकडे जाणार आहोत जिथे एका माणसाची ज्ञानलालसा आणि एका मातेची भक्ती समोरासमोर येते. आता हा प्रसंग समजून घेण्यासाठी ना आपल्याला आधी सिद्धार्थचं महाभिनिष्क्रमण समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे. वयाच्या अवघ्या 29व्या वर्षी रोहिणी नदीच्या पाणी वाटपावरून शाक्य आणि कोलीय यांच्यात जे युद्ध होणार होतं त्याला सिद्धार्थने ठाम विरोध केला. संघर्षाऐवजी शांतीचा मार्ग निवडल्यामुळे त्यांना गृहत्याग करावा लागला. त्यानंतरची सलग 6 वर्ष ज्ञानाच्या शोधात वेगवेगळ्या ठिकाणी भटंती केल्यानंतर उरुवेला येथील डुंगेश्वरी गुहांमध्ये त्यांनी अत्यंत खडतर अशी तपस्या सुरू केली. आता इथे ना एक कमालीचा आणि अंगावर काटा आणणारा विरोधाभास पहा. एका बाजूला गुहेत सलग 4-6 दिवस उपवास केल्यामुळे सिद्धार्थचं शरीर पूर्णपणे अस्थिपंजर झालं होतं. शारीरिक भूक आणि वेदनांनी अगदी टोक गाठलं होतं. तर दुसऱ्या बाजूला सेनानी नावाच्या गावात सुजाता नावाची एक स्त्री प्रचंड भावनिक तडफडीतून जात होती. विवाह होऊन बराच काळ लोटला तरी अपत्य नसल्यामुळे तिचे सासू-सासरे तिच्या पतीचा दुसरा विवाह करण्याच्या तयारीत होते. विचार करा, एका बाजूला शारीरिक उपासमार आणि दुसऱ्या बाजूला भावनिक उपासमार. आणि याच निराशेच्या गर्तेत सुजाताची दासी पूर्णा आशेचा एक छोटासा किरण घेऊन येते. जेव्हा पूर्णा सुजाताला असं रडताना पाहते तेव्हा ती तिला एक सल्ला देते. ती म्हणते, नैरंजना नदीकाठच्या वटवृक्षावर वास करणाऱ्या वनदेवतेला नमस्कार. आणि तुम्हाला सांगतो, हा तोच सल्ला होता ज्याने यापुढील संपूर्ण ऐतिहासिक घटनाक्रमाची बीजे रोवली. नवऱ्यापासून दुरावण्याच्या भीतीने आणि प्रचंड निराशेने ग्रासलेल्या सुजाताने त्या पवित्र वटवृक्षाला चक्क एक नवस केला. तिने वचन दिलं की जर तिला पुत्रप्राप्ती झाली तर ती वनदेवतेला गाईच्या दुधाची स्वादिष्ट खीर एका सुवर्णपात्रात दान करेल. खरं तर ही केवळ एक प्रार्थना नव्हती, तर एका मातेची ती आर्त हाक होती. आता इथे एक गोष्ट नक्की लक्षात घेण्यासारखी आहे. आपण ऐतिहासिक घटना आणि नैसर्गिक नियम यांची योग्य सांगड घातली पाहिजे. संत तुकाराम महाराजांच्या या प्रसिद्ध अभंगानुसार केवळ नवसाने किंवा उपासाने पुत्रप्राप्ती होत नाही. निसर्गाच्या नियमानुसारच सुजाताला मुलगा झाला हे आपण विसरता कामा नये. पण अर्थातच त्या काळातील रूढींप्रमाणे सुजाताचा आपल्या नवसावर पूर्ण विश्वास होता. आणि शेवटी सुजातासाठी तो आनंदाचा दिवस उजाडलाच. सुजाताच्या पोटी एका पुत्राने जन्म घेतला आणि संपूर्ण परिवारात आनंदाचं वातावरण पसरलं. मग काय, सुजाताने आपला नवस पूर्ण करण्यासाठी एका सुवर्णपात्रात उत्तम खीर तयार केली आणि महापूजेची तयारी म्हणून आपली दासी पूर्णा हिला त्या पवित्र वटवृक्षाची साफसफाई करण्यासाठी आधीच नदीकाठी पाठवून दिलं. आणि इथेच ना कथेला एक जबरदस्त वळण मिळतं. गैरसमज सुद्धा कधीकधी किती सुंदर योगायोग घडून आणतात पहा. पूर्णा जेव्हा नदीकाठी पोहोचली तेव्हा तिने वडाच्या झाडाखाली अस्थिपंजर झालेल्या सिद्धार्थाला बसलेलं पाहिलं. शरीर क्षीण झालेलं, डोळे मिटलेले. पूर्णाला वाटलं की बापरे, आपल्या मालकिणीचा नैवेद्य स्वीकारण्यासाठी खुद्द वनदेवताच आजारी आणि अशक्त रूपात खाली अवतरलीये. तिने धापा टाकत जाऊन सुजाताला ही बातमी दिली. हे ऐकून सुजाता इतकी प्रफुल्लित झाली की तिने पूर्णाला कायमचं दास्यत्वातून मुक्त केलं आणि मुलीसारखं सांभाळण्याचं वचन दिलं. त्यानंतर आपल्या पुत्राला सोबत घेऊन सुजाता लगबगीने नदीकाठी पोहोचली. तिथे हाडांचा सापळा झालेल्या बोधिसत्वाला पाहून तिचाही तोच समज झाला की ही साक्षात वनदेवताच आहे. तिने सुवर्णपात्रातील खीर पुढे केली आणि अत्यंत कृतज्ञतेने ती म्हणाली, हे वनदेवते, माझे मनोरथ पूर्ण झाले आहे. ही सारी आपलीच कृपा आहे. आपण कृपया या नैवेद्याचा स्वीकार करावा. हा या संपूर्ण कथेतील सर्वात भावनिक आणि परमोच्च क्षण आहे. पण सिद्धार्थने मात्र तिला लगेचच वास्तवाची जाणीव करून दिली. ते म्हणाले, माते, मी कोणी देव किंवा देवाचा दूत नाहीये. मी सत्याचा आणि दुःखाच्या कारणांचा शोध घेणारा एक मानव आहे. सिद्धार्थला आधीच जाणवलं होतं की जर अन्नग्रहण केलं नाही
तर मृत्यू अटळे आणि ज्ञानप्राप्तीचा मार्ग जिवंत राहूनच पूर्ण होऊ शकतो. हे ओळखून त्यांनी सत्य सांगून अत्यंत शांतपणे तो खिरीचा प्रसाद स्वीकारला. खीर स्वीकारताना सिद्धार्थाने तिचं कल्याण होवो असा आशीर्वाद दिला आणि बदल्यात सुजातानेही त्यांना एक अत्यंत सखोल आणि मार्मिक सदिच्छा दिली. ती म्हणाली, माझे मनोरथ जसे पूर्ण झाले तसे आपलेही मनोरथ पूर्ण होवोत. आपण शोध घेत आहात त्या ज्ञानाची आपणास प्राप्ती होवो. ही दोन अगदी वेगवेगळ्या जगांतील माणसांची पण एकाच उच्च पातळीवरील आध्यात्मिक देवाणघेवाण होती. आणि तुम्हाला माहितीये, तो ऐतिहासिक दिवस होता चैत्र पौर्णिमेचा. सिद्धार्थाने नैरंजना नदीत स्नान केलं आणि सुप्पथिट्ठ नावाच्या घाटावर बसून त्या स्वादिष्ट खिरीचं सेवन केलं. त्यानंतर त्यांनी मनात एक महान संकल्प केला आणि ती सोन्याची वाटी नदीच्या प्रवाहात सोडून दिली. आणि तेथे जणू निसर्गाचे नियमच काही काळासाठी थांबले. ती सोन्याची वाटी प्रवाहाच्या दिशेने वाहण्याऐवजी चक्क प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वाहू लागली. काही अंतरावर जाऊन ती पाण्यात बुडाली. हा प्रसंग पाहून सिद्धार्थ गौतमाला खूप आनंद झाला. या घटनेने त्यांना एक अंतिम दुजोरा दिला की ते ज्या सत्याच्या शोधात आहेत ती ज्ञानप्राप्ती आता निश्चित आहे आणि त्यांचा मार्ग अगदी योग्य आहे. चैत्र पौर्णिमेच्या या अद्भुत घटनेनंतर सिद्धार्थाचा अंतिम मार्ग अगदी मोकळा झाला. सुजाताची खीर सेवन करून ऊर्जा प्राप्त केलेले सिद्धार्थ नदी ओलांडून गया प्रांतात गेले. वाटेत स्वाथिय नावाच्या एका शेतकऱ्याकडून त्यांनी गवताची पेंडी घेतली आणि एका पिंपळाच्या झाडाखाली पूर्वेकडे मुख करून ध्यान साधनेला बसले. माझे रक्त आटले तरी ज्ञानप्राप्ती झाल्याशिवाय उठाणार नाही असा कठोर संकल्प त्यांनी केला. आणि बरोबर 4 आठवड्यांनी वैशाखी पौर्णिमेला त्यांना अंतिम ज्ञानप्राप्ती झाली. चैत्र पौर्णिमेच्या या एका घटनेचा वारसा आजही तितकाच जिवंत आहे. माता सुजाताचं नाव आज जगभर अजरामर झालंय. आजही गया आणि बकरोल गावात सुजाता आणि बुद्धांच्या मूर्ती पाहायला मिळतात, जिथे सुजाता खिरीचं पात्र हातात घेऊन बसलेली दर्शवली आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे वटवृक्ष आणि पिंपळ या फायकस कुळातील झाडांना बोधिवृक्षाचा अत्यंत पवित्र दर्जा प्राप्त झाला. शेवटी ह्या सर्व प्रवासाकडे पाहताना एक विचार नक्कीच मनात येतो. या संपूर्ण कथेत या वृक्षांचं महत्त्वपूर्ण योगदान आपण पाहिलं. मग आजचं पर्यावरणीय संकट लक्षात घेता आपण या पवित्र फायकस वृक्षांचं म्हणजेच वट आणि पिंपळ वृक्षांचं संरक्षण कसं करू शकतो यावर आपल्या प्रत्येकाने विचार करणं आज अत्यंत गरजेचं आहे. ह्याच एका महत्त्वाच्या प्रश्नासोबत आज आपण इथेच थांबूया. पुन्हा भेटूया अशाच एका रंजक आणि माहितीपूर्ण विश्लेषणासह. तोपर्यंत विचार करत राहा.